एक इम्पॉर्टंट ते हितून 10 डिमांडा मध्ये जो गोंयांक सारको इम्पॉर्टंट आहा तो ऑपोजिशन भागाक घेवप. तुमी म्हणलें पळय 67% ऑपोजिशनाची आहा, पूण ते फुट्टा म्हणून मागीर ऑपोजिशन जाता पळय डिसइंटिग्रेट जाता. ताका लागून तुमचे आयज 7 जाण आहा. तर हो हें करपाक सगळ्यांची युनिटी हाडपाक कोणें लीड घेतले? आम आदमी घेताली, कोणें लीड घेवपाचें? आमी ऑलरेडी लीड घेतिल्ली आसा. म्हळ्यार वी हॅव अपील टू ऑल द पार्टीज की हें जावंक जाय. म्हाका दिसता काँग्रेस पार्टीन हातून सगळ्या ऑपोजिशन पार्टीजाक आपोवन तांणी एक लीड घेवन एक फॉर्मल मिटिंग्स चालू करूंक जाय. कित्याक सगळ्यांनी आतां पब्लिकान स्टेटमेंट्स दिवन जाले. आमी ऑलरेडी आमच्या पार्टी तर्फे वी हॅव इन्स्टिट्यूटेड अ कमिटी, एक 30 जाणांची कमिटी ऑफिशियली अनाउन्स जाल्ली आसा, वीच इज ऑथरायज्ड टू कॅरी आउट दीज नेगोसिएशन्स विथ द अदर पॉलिटिकल पार्टीज. ह्या मिटिंगेची आमची पयरूच बैठक सुद्दां जाली. वी हॅव डिस्कस इंटरनली की आमी ह्या मिटिंगेनी आमचो पार्टीचो स्टँड कितें आसतलो, वॉट वील बी आर डिमांड्स, वॉट वील बी आर कंडिशन्स, वॉट वील बी आर कन्सेशन्स. सो हे आमी ऑलरेडी डिस्कस केल्ले आसा. सो वी आर रेडी नाव टू टेक द नेक्स्ट स्टेप. आमी फिजिकली सगळ्यो चारूय पार्टी बसून म्हाका दिसता 2 मुद्द्याचेर इमिजिएटली स्टार्ट काम करूंक जाय. एक म्हळ्यार कॉमन मिनिमम प्रोग्राम आनी दुसरें सीट शेअरिंग. सीट शेअरिंग इज व्हेरी ऑब्वियस. तातूंत डेफिनेटली नेगोसिएशन आसतले, गिव एंड टेक आसतले, कॉन्ट्रोवर्सी जातली, झगडी जातली ताजेर. दॅट वी वील कीप असायड. पूण लेट अस मेक शुअर दॅट कॉमन मिनिमम प्रोग्राम इज नॉट कॉम्प्रोमाइज. आज जो बाब रामा काणकोणकरान डिमांड केला, एवरी वन ऑफ दीज डिमांड्स नीड्स टू बी ऑन द कॉमन मिनिमम प्रोग्राम. आत्तां हांव एक पणजेकारांची मिटिंगेच्यान आयला, वेर दे आर डिमांडींग एक्शन अगेन्स्ट कॅसिनोज. दॅट ऑल्सो नीड्स टू बी ऑन द कॉमन मिनिमम प्रोग्राम. कित्याक लास्टाक हे सगळे अलायन्स करून 33 सीट जशे आमी जिखतले म्हणटा तशें जिखून लास्टाक तोय सरकार हीच कामां केली जाल्यार कसलो फायदो? वेर विल बी अ चेंज? सो कॉमन मिनिमम प्रोग्राम ऑल्सो शूड बी एट द टॉप ऑफ द प्रायोरिटी ऑफ दीस अलायन्स. आनी म्हाका खात्री आसा की सगळ्यांनी जर कॉपरेट केले आनी कॉपरेट करूंक जाय, डेफिनेटली 2027 आमचे कडेन एक BJP मुक्त सरकार येतलो, जी 5 वर्सां बरें काम करून दाखयतलो. आम आदमी पार्टी तुमी म्हणलें पळय 4 मेजर ओपोजिशन पार्टीचो आम आदमी पार्टीचो प्रेजिडेंट हांगासर पावलो आनी 30 जाण उरल्या. सो तूं तांकां उलो मारतलो येवन रामाक मेळचें. तुवें म्हणलें CMान येवन मेळचें. CMाचें मागीर पळोवंक जाता, पूण एटलिस्ट ओपोजिशन प्रेजिडेंट आहा तेणी येवन हांगासर ताका मेळोंक जाय दिसना तुका? ना, डेफिनेटली सगळे ऑपोजिशन पार्टीचे प्रेजिडेंट, सगळे ऑपोजिशनाचे आमदार सुद्दां, आनी सगळ्यांनी हांव मागता की रामा काणकोणकराक हांगा येवन तेंको दिवचो. हीज डिमांड्स आर लेजिटिमेट एंड हीज डिमांड्स आर समथींग दॅट वी आर ऑलरेडी फायटींग फॉर. आनी म्हाका दिसता टायम आयिल्लो आसा, जशें ताणें सांगलें, दीस इज द लास्ट ट्राय एंड दीस इज द लास्ट क्राय. म्हाका दिसता चुकून सुद्दां फुडल्या इलेक्शनान जर भारतीय जनता पार्टी परत आयली जाल्यार गोंय काबार जातलें. दे वील बी नथींग लेफ्ट टू सेव ऑल्सो. आमी गोंयकारूय काबार जातले आनी गोंय काबार जातले. सो तें जावच्या पयलीं तुवें म्हणत तशें आय अपील to all the presidents of the opposition parties and all the MLAs of the opposition parties to come and support. And definitely as the Chief Minister of Goa, Dr. Pramod Sawant, तुमची सगळ्यांक व्हडली जबाबदारी जाता हांगा येवन ताजे मुद्दे आयकून मान्य करतले.